तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भूमी अभिलेख विभागाकडून मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम 1947 अन्वये एकत्रीकरण योजना राबवण्यात येत आहे। ही योजना राबविताना धारकांची नावे, त्यांचे क्षेत्र व गट क्रमांक नमूद करताना चुका झालेल्या आहेत। या चुका दुरुस्त करण्यासाठी 29 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेपासून उपअधीक्षक भूमी अभिलेख बुलढाणा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचा शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नरेंद्र झांबरे यांनी केले आहे। मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण अधिनियम 1947 अन्वये हक्क नोंदणीवरील नोंदी, फेरफार व इतर अभिलेखांचे आधारे पूर्वीचे सर्वे नंबरचे पोट हिस्स्यांना गट क्रमांक देण्यात येऊन गट नकाशा कायम करण्यात आलेले आहे। सदर योजना राबवताना नागरिकांची नावे, त्यांचे क्षेत्र व गट क्रमांक हे नमूद करताना चुका झालेल्या आहेत। त्याबाबत नागरिकांना पुरेसे ज्ञान नसल्याने किंवा त्यांनी अभिलेखाची पडताळणी न केल्याने, मोजणी न केल्याने अशा चुका आज रोजीही कायमच आढळून येत आहेत। तसेच लक्षात येऊनही पुरेशा मार्गदर्शनाअभावी चुका दुरुस्ती संबंधी अर्जदार हे कार्यवाही करताना दिसून येत नाही। भूमी अभिलेख विभागामार्फत 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत अशा लोकांसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रशासकीय इमारत, 2रा मजला, बस स्टँड समोर बुलढाणा येथे मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात येणार आहे। या दिवशी जमिनीचे 7/12 गट नकाशा, मोजणी नकाशा तफावत असल्यास 9-3, 9-4 हक्क नोंदणी अभिलेख इत्यादी उपलब्ध अभिलेखासह हजर राहून मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।